अय हौशा जनावर दिले इथं बांधून आता एकदाचे. आता काय संध्याकाळपर्यंत ताण नाही. घेतो शेण भरून थोडंसं. हे नीट काय रे दा. हा मार काय बायला आणि पाहते इथं मस्त खायला दिलंय. हिरवगार गवत आहे. खायला नको त्याला. आहे तर माहीत पाहिजे फक्त. ए शरद, का बस करणार ना. अरे ते मधूचं वावर कुठे आहे रे? त्या काय ते तिकडे. किती लांब आहे? अहो ही ज्वारी दिसते का पहा ना ही समोरची. हा हा तो का तो बनवलोय पाखरं उसको राहिलाय. हा का? हा तिथं. शरद तू काय करतो इथं? ते काय जनावर बांधले आता. बर. हे शेण खत आहे थोडंसं फोकायचं वावरामध्ये. हा चालले कामं बाकी काही नाही आराम. बर. चांगली तयारी कडे. हा मग आता काय गहू लावायचं आहे. हा हा त्या गावामध्ये फोकितो ना आता शेणखत. चांगलं ना. शेणखत तर लय भारी गावाला. हा बरं येतो जाऊन त्याच्याकडं. काहो काय काम होतं काय. हा ना, काहो कामाचे थोडं वैयक्तिक काम आहे थोडंसं. हा का. येऊ मग. हा या जाऊन या. ओके. आता घेतो शेण भरून. आले पण पावडं नाही आणलं. आता घरी जायचं एवढा लांब. बिका नानाचं घर जवळ दिसतंय. त्यांच्याकडंच मागतो. घेतो शेण भरून. चल. छाक. हुर्र. पार वैताग आणला या पक्षानं. 4 पोताडे होत्या का नाही काय माहिती ज्वारी आता. हुर्र. छाक. सकाळचे पक्षी उसकू उसकू हात दुखायला लागले. हाक. ए मधू, ये इकडं. काव नाना. लय 2-2.5 किलोमीटर अंतर असेल बघ घरापासून तर माळ्यापर्यंत. मला ना हा घरी गेलो होतो. का आला. का आलं म्हणजे आता इथून तरी घरी 4 महिने झाले ना. ते 50चं काय केलं आपल्या? तुमचे पैसे देणारच आहे मी आता. हां. पण मग आता थोडं थांबा ना. आता एवढे दिवस थांबले तुम्ही. अरे पण वायदा कधीचा होता माहिती आहे ना. बरोबर आहे. वायदा 1 महिन्याचाच होता. आणि मग आता 4 महिने झाले ना भाऊ. झाले पण आता नाना थोडं थांबा. आता एवढे दिवस थांबलेचे. हां. फक्त लय झालं तर फक्त 15 दिवस थांबा बस. 15 दिवस. 15 दिवसांनी कुठून येणार आहे? अहो मग आता आपण कांदे लावले ना. अरे हा हा कांदे काढायला आले बरोबर. हा कांदे काढाय आले. हम्म, बरं झालं तुम्ही बी आले. हम्म. हे आता हे 3 बिघे एवढी ज्वारी लावली होती. बाकीचे कांदेच लावले तिकडे खालच्या वावरामध्ये. हा. हे पक्षाने बघा वैताग दिलाय. नाही, पण आता आहे ना लेट करू नको. हा अहो नाना हे बघा मी कोणाची 1 रुपया आज पोहतो डुबेल नाही कधी. मी म्हणतो का डोबवले. नाही मी देणारच आहे तुमचे. आणि तुम्ही जरी आले नसते ना तर कांदा गेला का पहिले तुमचे दिले असते लगेच. काय आहे मला फिरवा करावं लागते परत. नाही मान्य मला प्रत्येकाला पैशाची गरज आहे. हा खरं सांग 1 महिन्याचा वायदा होता ना. हा होता ना. मग आता 4 महिने झाले. झाले ना. मला अपेक्षा होती का निदान एखादा फोन करून सांगता का बाबा थोडं लेट होऊ राहिलं. आता कसं म्हणतो 15 दिवसांनी देतो. आहे की नाही? अहो नाना सकाळचं आहे हा. ना डाबा घेऊन इकडे वावरातच येत राहतो मी. हा का? आता मला काळजी आहे ना तुमच्या पैशाची. पण आता लेट करू नको. नाही तुमचे 15 दिवसात देणार म्हणजे देणार मी. बरं चांगला माल आला का? अहो आता माल म्हणजे 1 नंबर माल आहे. आता ते बाया भेटले का पहिले ते कांदा काढून घेतो. ठीक आहे मी 15 दिवस थांबा नंतर मग थांबणार नाही. मला परत आता इथं चक्कर झाला ना तुझ्या मळ्यात यायचा. नाही तुम्ही यायची काही गरज नव्हती हो. 15 दिवसाच्या आत जर तू पैसे दिले नाही ना हा तर मी तुझ्या घरी येऊन बसल भाऊ. मग अरे एक तर बायकोचे दागिने गहाण ठेवून मी हव्यावर फिरवलेलं आहे. काय सांगावं. हो बरोबर आहे नाना. पण मी तुमचे पैसे डुबवणार नाहीये. तुम्ही नका काळजी करू. मग आता 15 दिवसाच्या आत देऊन टाकशील ना नक्की? 15 दिवस सांगतो मी तुम्हाला. हा. 15 दिवसात म्हणजे तुम्हाला कदाचित 4-5 दिवसातही देऊन टाकेल मी. ठीक पण आहे. मी तुम्हाला 15 दिवस सांगितले नाना. ठीक आहे येऊ मग. हा छाक. हे नानाचे पैसे आता द्यावा तर लागणारच आहे. नानाने एक तर एवढ्या विश्वासावर महाग पैसे दिले. हा या कांदा काढायला बी ना बाया भेटल्या पाहिजे. यावर कांदा काढून झाला का ताण नाही राहायचा.
हे पक्षी बी आहे ना. आ! उई! एवढ्या लांब काय करू राहिले काय माहिती. बोलायच्या नादात एखाद दगड माराच लागला असता. आ! अरे! हे! ओ तुमचं तर लक्षच नाही आज. हे! काय हो काय ग? झाले का उचकायचे? अगं काय इकडून उसाकले का तिकडं बसत्या आणि तिकडून उसाकली का इकडं बसत्या. मला वाटलं तुम्ही खालच्या वावरात असन. अगं खालच्या वावरात थांबायला हे पक्षी पाय ना. गलोर घ्यायची ना मग. ती गलवर इथं ठेवली होती, झाडाला टांगून ठेवली होती, ती कोणी नेली बा? बरं झालं का आता माझं बोलणं ऐकणार आहे का तुमच्या मागं पळत येऊन तुम्ही? हा बोल ना. मी खालच्या वावरात गेले ते आपल्या. हा मग. अहो एवढला कांदा झालाय आपला. हा मग मी कालही गेलो होतो, मी पाहिला ना कांदा असा झालाय. अहो ते आजूबाजूच्या लोकांचे कांदे व्हायचे काम चालले. मग आता आपले काढायचे कांदे. मग कधी काढी त्या? मग आता बाया तर भेटल्या पाहिजे. मग आता त्या बी मीच पाहू का? मग आता तोच काम आहे ना ते. आता मग मी तर कोण, तू थांबशील का इथं पक्षी उचकायला? मी नाही थांबणार. ते माकून हाकायला जाणार आहे का पक्षी? मी काय म्हणतो, हा आता भास्कर नाना आले होते. कशाला? अगं आपल्या घरासाठी त्यांच्याकडून 50,000 रुपये घेतले होते ना. हा मग ते म्हणे बा तू 1 महिन्याच्या बोलीवर घेतले होते म्हणे, 4 महिने झाले अजून द्यायना. जर मला नाही दिले तर घरी येऊन बसल म्हणे, मी जायचोच नाही म्हणे. घरी काल येते मला इकडं आमचंच आम्हाला थोडं झाले. त्यांना म्हणा आता कांदा नाही घेतला डबल नाही पैसे येते मग थांबा ना थोडे दिवस म्हणा. नाही मी त्यांना 15 दिवस सांगितले. तर मला माणूस कसा चांगला आहे तो, आणि मलाही बरं वाटत नाही. एक काम कर ना तू, ती सुमनबाई माहिती आहे का तुला? सुमनबाई ठीक आहे ती टोळ्यावाली. हां, तिचं काय? त्यांच्या घरी जाऊन पाय ना एकदा, तिला विचारून पाय ना, जर जमत असेल तर तेवढे घेऊ ना कांदे काढून. हा ते बरं होईन. आहे का नाही? म्हणजे याची त्याची उजबूज देऊन टाकू. तो भावाचे गेले होते 20,000 रुपये, ते बी द्यायचे मला. तिचे काय नंतर दिले तरी चालते, पहिले आधी याचं मिटून टाका कारण की कांद्याला सध्या लय भाव चालू आहे. हा ते झालं, पण मग ते तुझ्या कानातले बी ते गाण ठेवले ते सोडून घेऊ ना मग. हे जीवापेक्षा सोनं लय आलं का मी त्या बाईला पाहून येते सोनं सोडवते, नाही तर मग परत करू. तेवढं मग एक काम कर, जाय ते सुमनबाईकडं. हा? मग ते तुम्ही ठरवून गेला का पैशाचं? मला काय बोलता येणार नाही. अगं बाई तू ठरवून घे ना, तुला आता भाव तर माहिती आहे ना. माहिती आहे मला, पण मग ती बाई माहिती नाही कशी लय किचकिच करी ती. जाय तू व्यवहार करून घे तुझ्या पद्धतीने. परत म्हणायचं ना मग एवढा व्यवहार केला आणि तेवढा व्यवहार केला. हा जाय तू. आणि लवकर घरी जा. मी संध्याकाळशिवाय घरी नाही जाणार. मग आता मी डबा इकडे घेऊन येऊ का? इकडे घेऊन ये डबा. हे पक्षी पाहिले ना, जाईन लवकर. आता काय तोंड पाहते मा. माझं एक काम होतं. हा बोल. हे कांदे काढून झाल्यावर आहे ना हम्म. मी 15 एक दिवस माझ्या आईच्या घरी जाणार आहे. 15 एक दिवस? हा आणि तिकडे काय काम आहे? काम नाही काय, पण मला आरामाला जायचंय 15 एक दिवस. माहेर जायचं म्हणती, आणि इथं का तू काय गाडा ओढू राहिली का अशी? गाडा नाही ओढत आहे, आता वर्ष झालं ना मला येऊन. 15 दिवस असं कोणी जातंय का? माहिती मला जात नाही कोणी, पण आता मला जायचंय. माझं ना लय मन गुदगुदलं इथलं. असं पार मनामध्ये कसं तरी व्हायला लागले. रोज उठलं का वावरात यायचं, घरी जायचं, स्वयंपाक करायचा, तुमचं करायचं, कपडे धुवायचे, बस तेवढंच. ए बाय, कांदे गेले का? कांदे काढल्यावर ही ज्वारी काढायला लागल. एवढी काढली का मग 15 सोडून तू 20 दिवस जाय. कधी म्हणणार आहे का चला आपण महिनाभर जाऊ फिरायला? म्हणणार आहे नाही ना? तुला थोडं असं सेन्स आहे का नाही काही? सगळं तर तुम्ही घेऊन टाकला, काय सेन्स ठेवते आता मला? अरे याची त्याची देणं, मला डोक्याला ताप आहे, मला झोप येत नाही. बरं मामुळेच कर्ज केलं आहे का नाही? एवढं कर्ज मिटलं म्हणजे आपण मग काय टेन्शन नाही आपल्याला. नाही, तुम्ही जर मला 15 दिवस जाऊन देणार असेल तरच मी कांदे काढायचं थांबल. एवढे 15 दिवस नाही, 2-3 दिवस ठीक आहे. एवढे 15 दिवस जायचं काही काम नाही. मी पाहते ना, मी एकदा गेलो परत येणार नाही. जा तिकडं, तुमचे लय लाड झाले आता. ठीक आहे, 15 दिवस जायचं म्हणती. हा आता ही ज्वारी येईल काढायला. कांदे काढले का ज्वारी येईल काढायला. हे पक्षी उसकू उसकू दम झाला बा आता.
तर पैशाची 2-3 दिवसापासून वाट पाहते. घेऊन जायची माय एक तर गरफड होती. मग पैसे कुठे जाणार आहे? तुमच्याकडे राहणार आहे ना. जाती नाही कुठं, पण काय होतं गोंधळ होतो. ते 250 रुपये मला आहे ना वजं होतं आहे. बाया काय करते लय घालघिसड करते. तुम्ही घेऊन आणि मोकळ्या होत्या, पण मा डोक्याला लय ताण होतो. अहो मी सकाळीच आले असते घ्यायला, पण मग माग पाहुण्यांचा लय रागोटा होता ना. कोण बसले आवरीत. कोण पाहुणे आले ते तुला? माझे भाऊजाई आले होते. झालं, पण म्हणले कोणा हाती द्यायला हिशोबानं दिले तर बरं, नाही तर मग एवढेच कश काय आणि तेवढेच कश काय. त्या आपण इसार घेईल होता ना. हां इसारातले किती आले होते आपल्याला? 300 300 आले ते का? माय असं ना ध्यानात नाही राहत. एवढ्याचा हिशोब करायला डोकं लावायला लागत आहे मला. आता ये 250 रुपये. हां त्या माणसाने ना 5 पांडाचे पैसे टाकले. तुम्ही सगळे पैसे घेऊन मोकळ्या होत्या, पण दिवशी मी होते. मला काय त्याच्यामध्ये काही आहे का ना फायदा? आता उद्या आहे ना दुसऱ्या वावरात जायचं आहे. उद्यापासून लवकर ये. बरं चालन. येऊ का मग मी? हा, एक बाई गळाली का साऱ्या बाया गळात्या, मग 2 तास जाते त्याच्यात. बरं चालन. उद्या किती वाजता जायचंय? उद्या आहे ना तू कमीत कमी तरी घरातून 8ला निघ. बरं. सगळ्या गोळा वाता 8:30 वाजेपर्यंत झाल्याच पाहिजे. गावात जायचंय का बाहेर गावी? बाहेर गावाला जायचंय. ते कसं आहे, एक बाई गळाली ना तिच्यासाठी ना 4-4 वाफ्याचा काळमा होतो. बाहेर जायचंय ना, मग 200 रुपये तरी वाढव घे ना मी. कोण? तू एकटी नवसाची नाही 200 रुपये वाढवा घ्यायला. तुला दिले म्हणजे मग बाकीच्या बायाला द्यायला लागन. म्हणजे मी काय माझ्या पिशीतले देऊ का? मग मागच्या वेळेस त्या बाळानं कसं वाढव दिलं, मग मला नाही दिलं ना अगं, त्यावेळेस. ते वाढवा आम्ही भांडून घेतले होते. तुला नाही माहिती, भांडून घेतले होते. ती त्याला बायाच नव्हत्या भेटत, तू आडला होता म्हणून दिले त्याने. बरं चालन, येते मी उद्या. हा, काळजी करून ये फक्त. हां येते 8:30 वाजेपर्यंत. येऊ का? हा, ही सुमन आई पण घरी आहे का नाही? घरी असले तर बरंच होऊन जाईल. सकाळचं कंबर पाठी एक झाली तर येता जाता आवरायलाच लागन ती. काय चाललंय सुमन आई? काय नाही बाई, निसायचं चाललंय आता ना. थोडी आजच्या दिवस सुट्टी मिळाली हा हा. तर म्हणले घेवाद नीट करून जेवढी होईन तेवढी येता जाता घरात लई पाहावं लागत. 8 दिवस कामाला गेलं का घरात काहीच पाहता येत नाही. उठलं का आंघोळ करायची, काय आवरायचं, भांडे कुंडे पडा त्या तसंच सगळंच पडत आहे. सून मुलं नाही का तुम्हाला? त्यांच्या मागं कामं राहत आहे. आपण नुसतं आपलंच भाकर बांधायची निघायचं, असं कसं काय होईन? दोन्ही पाहावं लागत आहे. ते म्हणलं तर बरोबर आहे. मग काय काय चालू आहे सध्या काम तुमचं? काय नाही बाई. का बरं? अहो माझं ना काम होतं तुमच्याकडं. काय काम होतं? अहो काम ते असंच होतं, आमचे ना कांदे काढायला आले. अहो आता तुमच्या 2-4 बाया आहे ना, इकडं तिकडं टिकुऱ्या येंडा त्या वज काढावा ना इकडं तिकडं बसल्यापेक्षा. आमच्या घरच्या ध्यानावर असं मी काल तुमच्याकडे आले असते. मग आता तेवढं कांदे काय तुम्हाला? तुमचं तेवढं वार किती परवडन का आम्हाला? अहो आमच्याकडे का थोडे का? किती? आमच्याकडे 10 बिघे ना. 10 बिघे काय कांदे? नाही म्हणजे 7 याच्यात लावले आणि 3 बिघ्यामध्ये ज्वारी लावली. हा का? ते तुमचं नाव ऐकून होते, तुमची टोळी मोठी आहे. अशी टोळी जरी मोठी आहे, पण मग आता हवे गेल राहते बाहेरचे. त्याच्यामुळं हा म्हणतो मा झालं पाहिजे, तो म्हणतो मा झालं पाहिजे. कोणाला तोंड द्यावा? हे तुम्हाला ज्याला द्यायचं त्याला द्या, पण माझं काय म्हणणं होतं माहिती का, तसं तुम्ही काय बिघा घ्या ते. आता तू काय आजच काय वावरात नांदती? तुला माहिती नाही काय भाव बघत? मी कधी जात नाही ना नांद्याला वावरात, म्हणून तुम्हाला तरी पण विचार. घरातले माणसं बोला, त्या घरातले माणसं बोलल्यावर काय? तुम्ही शाळा शिकेली आमच्या थोड्या अडाणी. अहो शेवटी किती झालं तर मी लहान सुनी मान नाही जास्त अगं बोलतो. लहान असली मोठी असली तर लहान माणूस तर लय कापर राहतो. हा हा, आमच्या घरात नाही बाई तसं. हळूच मी आमटा घ्यायची चिमटा बडबड्याचा बाटा राहतो. ते मला आता तुमच्या संग राहून राहून थोडं शिकायला भेटलंय. काय शिकायला भेटलंय? येस आपलं ते जाऊ द्या, मी ना तुमच्या कामाला येले. माझं काम अगं कामाला आली झालं, पण आम्ही घरीच नाही. असं नका करू, मी लय आशेने आले. ते बाई माय ये बाई, एक तर ना ते पैसे आले का तिकून ते एवढ्याचा हिशोब करायचा, टिशोब करायचा. संध्याकाळी मला निमे राहत होती आवरायला. आता ती पोरकं वय ना सून येळमाळ वावरात जाम होती.
मग आता त्यानं वावरातलं वडावा का घरातलं वडावा. आता मला येतं तिला जर झाली थोडीफार एखाद्या दिवशी ये तर करते स्वयंपाक पाणी, नाही तर तिला बाहेर चारा कर हे कर ते कर, त्याच्यातच टाइम जातो. ते तुमचं राहू द्या बाजूला, तुम्ही ते रोजच आपलं काय पुढं तुमचं स्वयंपाक काय. पाणी करायचा, तिडून पुढं भांडे कुंडे आवरायचे, परत त्या पुरीला हाती धरायचं, तो हिशेब करायचा. बाय आहे ते पैसे घेऊन जाते. बरं ऐका ना मावशी, बोल ना. अहो मग तेवढे माही कांदे काढायचे होते म्हटलं, मग तुम्हाला टाइम का आहे? आता टाइम आहे ना, आमची कांदे काढणी चालू आहे, लावणी चालू आहे. एखादा सोडा ना मग. आता सोडायला ते लोक बळच हातावर पैसे दे सुटले. नाही नाही म्हणतोय आम्ही. काय म्हणतोय भाऊ, त्याचं झालं का मग तुझा हवाला तुला आम्ही आहे ना बोलून घेऊन आणि तुझे पैसे इसर घेऊ. पण त्याचं वयल नाही तर आधीच कुठं उद्या तू काय म्हणशील, तुम्हाला पैसे घेतले आणि तुम्ही उद्याचा वायदा केला आणि परवाचा केला आणि आल्या अहो, नाही. मी काय म्हणते माहितीये का तरी मावशी, आम्ही 3 वायदे नाही घेतले. तुमचं लाभ खरं आहे, पण आता कसं आहे घ्या समजून. आता आमच्या मागे जर आमच्या मागे सासूचा हात असता तर आम्हाला अशी वेळ आली नसती ना. तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही का ओळखत नाही का मला? ओळखी ते, पण कसं आहे आम्ही बाहेर गेले ना. अहो आता तुम्हाला गावातली टोळी भेटत असेल तर पान ना. तुमच्यासारखी टोळी नाही कुठं. असं कुठं राहतं का? आता हा ना. कोणची टोळी लावली तर सारखीच राहते. अहो नाही ना, पण त्या बाया कसं घरच्या सारखं काम नाही करते. तुम्ही कसं गायन नाही करीना. तुम्हाला काय घे नाही त्याशी. बाया अंगावर घेत्या. तुम्हाला रोजानं काढायचे का? रोजाने. बरं मला सांगा, तुम्ही कसं घेता? रोजाने का उगते? आम्ही रोजानं जातीच नाही. मग काय नाही घेते? अंगावर. अंगावर घेते का? अंगावर आमचं जास्ती वहू कमी वहू, आम्हाला 10 रुपये रोज पडू, 100 रुपये रोज पडू, त्याच्यात कोणाचा बोलायचा अधिकार नाही राहत. रोजाने गेलं का एवढंच झालं आणि तेवढंच झालं, त्याच्यापेक्षा कोणचं बोलणं ऐकणं नको, काही नको. काय बिघा घेते? 5,000 रुपये. 5,000 का? माझं 7 बिघे राणी. मग 35,000 रुपये होते ना तुला सांगितलं. अयो अहो लय वाटते ती. लय होत्या म्हणजे काय, त्या काही बाया काय माझ्या घरच्या आहे काय? हो पण तेवढे तर आम्हाला नाही पिकायचे. तुम्हाला नाही पिकायचे, मग आता आमचा काय दोष आहे त्याच्यात? लावायला तोच भाव, काढायला तोच भाव आहे. थोडंफार ऍडजस्ट होत असेल तर पहा ना. नाही बाई, अर्धेच बिडचेच काही नाही. काही मला काही तू लागलं तर ना, एखाद दिवशी तू म्हणली ना आम्हाला मदत ये गडीभर, तर मी एकटी येऊ शकते, बाकी बाया नाही येऊ शकत. नको नको मला फुकट नको कोणाचं. बरं मी ना यांच्याशी बोलल आणि त्यांना सांगल. मग कधी याल तुम्ही? आमचं अजून 3 दिवसाचं बाहेरचं आहे. 3 दिवसाचा का? मग 5,500 रुपये वेगळा आहे तिकडं. आता तुम्ही 5 बोलल्या ना मला. नाही नाही, आपल्या गावात 5 आहे, हा बाहेर आहे ना 5,500 रुपये. त्याच्यात ये बाय बायाला लागा त्या पार्ट्या. हा हा, काच्या पार्ट्या? पार्ट्या, कधी लाडू, कधी पावडे, परत पाणी नेऊन आणून घालायचं. मग तुम्ही घरून डबे घेऊन नाही येते? लाग डबे घेऊन येतो तरी पार्ट्या लागत आहे. अशी कशी टोळी तुमची? आमचीच नाही, कोणच्या टोळीत जाय पार्ट्या द्यावाच लागत. पार्ट्या काच्या? खायच्या पार्ट्या खायच्या राहत्या का हॉटेलला जाते? तर तुला सांगितलं ना, बायाला नाश्ते लागत आहे. कोणत्या बाया सांगतो? नाश्ते? नाश्ते म्हणजे ना, बाया गेल्या का मळ्यात, डबे ठेवले का पहिले 2-2 पाववडे मारायचे. पावाडे मारित्या? पाववडे म्हण, कधी जिलाबी राहती. कोणी एखादा शेतकरी चांगला असला तर तो जिलाबी देतो, एखादा लाडू देतोय, एखादा लईच असला बिचारा येतो तो लय कणतो कुततो, पण कुथून कवई ना, पण मग साधे पाववाडे तरी आम्हाला आण. मग तुम्ही पावडे घ्या नाश्त्याला? हा, मग तुम्ही घरून घेऊन या त्या का आम्ही द्यायचे? आम्ही खायला आणू. म्हणजे आम्ही द्यायचे? मग अहो 15ला एक पावडा झालाय मावशी. तो 15ला नाही, तुमचा 25 रुपयाला असू द्या, आम्हाला त्याशी काही घेणं नाही. आणि पाणी कायचं प्यात्या? जारचं. काच? जारचं. कुडचं पाणी कसं सरद्या वात्या बायाला. तुम्ही जारचं पाणी प्यात्या? हा, ते बी एखाद्या शेतकऱ्यानं जर नाही याळावं आणलं तर त्याची मुदम ते कांदे मग 3 गाया व्हायच्या, तिकडे 2च गाया लावून द्या त्या पाया मुदम. मग त्याचा असा हटिवात करीत आहे. असं काही पण ते मामुळे ना त्या बाया दाबात आहे. नको बाई, आपल्यालाही थोडं फार आहे, कोणाचा खोट्यापणानं नाही करायचं. असं अजून काय काय घेत्या? अजून काय नाही, आम्हाला नेऊन आणून घालायचं. नेऊन आणून घालायचं? हा, मग तुमचा माळा किती लांब आहे? काय घरापासून 2 किलोमीटर आहे. मी रोज येऊन जाऊन करीते. 1 किलोमीटर असलं तरी बाया गाडीत बसून जाते. नाही नाही, मी मानावराला खेपा करायला लावी ना. काच्या खेपा? तुमच्या? म्हणजे मोटरसायकली हो? हा मग आमच्या येस बायाच्या खेपा किती होती मोटरसायकली? काय 4-4 जणी बसायचं बाई, आम्हाला पेट्रोलला परवडायचं नाही येतं. मग तुला जर आता आमच्या 20 बाया
वीज बायला 10 खेपा करायला लागेल. 10 खेपायला निदान 3 लिटर पेट्रोल जळायचं नाही. तुमचं तर नोकरीपेक्षा महाग झालो. मग आता साऱ्या दुनियाचं झालंय, आमचंच काय? मी तर लय आश्चर्य आले होते तुमचं नाव ऐकून. आमचं काय मग बाई, तुला नसं पटत दुसरी टोळी पाय. आम्ही कुठं तुझ्याच कामावर बसलो, आम्हाला त्या बाई तिकडं हळद लागली. नाही मग तुम्ही जा हळद लावायला. मला नाही नको मला तुमची हा, मग टोळी. तुला पटत असेल तर जाय बाई, माई काय बळजबरी नाही. नाही माझी कुठे त्या बाई बळजबरी. अजून बायाचे पैसे वाटायचे राहिले होते, ती एक आई बाई आताशी बोलावली, तिचे पैसे मिटून टाकले. तुमचे पार्ट अँड शॉक बी काय कुणाच मा तोंडचं पाणी पळालं. मी तुला काय जाते. माहिती आता, तू हे माणसं करीत आहे सवरीत आहे, तो कवा याच्यात कवा इंटरेस्ट गेले तुला माहिती व्हायचं. ऐका ना मावशी, हा, जाऊ द्या, राग नका मानू काही. मला काय राग नाही बाई त्याच्यामध्ये. त्याच्यात काय राग आहे? आम्हाला पटलं तर येऊ, तुला पटलं तर लावशील, आमची काय बळजबरी नाही एवढी. आम्हाला लय काम आहे बाई, कटाळा आलाय त्या कामायचा. आता महिन्यापासून उभं आहे. जाऊ द्या, आम्हाला नाही कटेल. आम्ही दोघं नवरा बायको काढून घेऊ कांदे. हा, मग तुला तर मी आधीच म्हणले आणि नाही तसं झालं ना हम्म. तर मी मा भाऊ जायला बोलून घेते. हा बोल. लागलं समा आई बापाला बोलून घेते. आई बापाला डबे इडून पुरव. हा मग काय, फटाकडे बरीच हुशार आहे बाई. हा, घरी पैसे वाचून मी मानावऱ्याची मी काला वाया जाऊन देईन. मोठाल्या जावा नाही बोलते एवढी, पण इलेच बोलती. ती बारीक पाहते बाई. पैसे कमी कर आणि तुम्हाला नाश्ते द्यायचे का, आमकं द्यायचं का? हा, बाई का गाठा खालून यायला दिसते काय ना बाई. या भावात पाहती वरून पैसे कमी कर. बरोबरच्या जावा नाही बोलल्या बाई, अजून याचे देर बाई नाही बोलले, पण इथं लयच मोठा घास घेते. घरचे घरी काढायचे ना, मग रिकामा इकडं तिकडं येंडात आहे. हुशार आहे चांगली. पाणी पिऊ दे आता मरते. काहीच्या कांद्यावर काय भाकरी बांधल्या का आम्ही?